नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षण सेवक योजना न लागू करण्याबाबतचा महत्त्वाचा असा शासन निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. शासन निर्णय आहे 15 सप्टेंबर 2011 रोजीचा. प्रस्तावना आहे राज्यात वरील संदर्भाधीन क्रमांक 1 व 2 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे आणि खाजगी संस्थांच्या 100% अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा यामध्ये शिक्षण सेवक योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शिक्षण सेवकाची 3 वर्षे समाधानकारक सेवा झाल्यानंतर त्याला सहाय्यक शिक्षक पदावर नियमित नेमणूक देण्यात येते. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा यामध्ये नियुक्ती झालेल्या नियमित शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकांना ते उच्च अर्हता धारण करीत असतील तर अन्य कारणास्तव नव्याने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा यामध्ये शिक्षक पदावर नियुक्ती देताना शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येत असल्याने अशा शिक्षकांना त्या पदावर नियुक्ती स्वीकारणे अहितकारी ठरते. अशा अनियमित कार्यरत शिक्षकांना नव्याने नियुक्ती देताना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती द्यावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व शिक्षक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे. सदर मागणीच्या अनुषंगाने निर्णयाची बाब विचाराधीन होती. तर यावर मग आपल्याला शासन निर्णय काय आहे, काय म्हणतात ते बघूया. तर प्रस्तावनेत जर आपण बघितलं तर प्रस्तावनेत स्पष्ट म्हटलेलं आहे की जर एखादा शिक्षक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालय इथं अपॉइंटेड असेल आणि त्याला जर दुसऱ्या शाळेवर समान पदावर किंवा त्या वरील पदावर जर नियुक्ती मिळाली तर ती नियुक्ती घेताना त्याला शिक्षण सेवक लागू करण्यात येत होतं, म्हणजे ही त्यासाठी अहितकारी होतं. तर अशी अहितकारी ही जी बाब आहे ही मोडून काढण्यासाठी हा शासन निर्णय 15 सप्टेंबर 2011 रोजीचा प्रसिद्ध झाला होता. आता या शासन निर्णयानंतर अजून एक शासन निर्णय 2026मध्ये देखील प्रसिद्ध झालेला आहे, परंतु हा एक जुना असा शासन निर्णय पण त्या विषयाशी संबंधित आपल्याला पाहायला मिळतो. तर बघूया शासन निर्णय काय आहे. राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा यामध्ये विविध मार्गाने शिक्षण सेवक पदावर नियुक्ती होऊन 3 वर्ष नियमित शिक्षण सेवक पदावरील समाधानकारक सेवा पूर्ण करून नियमित शिक्षक पदावर नियुक्ती झालेल्या शिक्षकांना या शाळांमधील 100% शासनाकडून, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वेतन अनुदान प्राप्त होत असलेल्या नियमित शिक्षकांना असे शिक्षक शिक्षण सेवक योजनेतून आलेले असोत अथवा नसोत विविध मार्गाने नव्याने शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देताना त्यांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्त न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशी नियुक्ती देताना खालील अटी शर्ती लागू राहतील. तर पहिली अट आहे संबंधित शिक्षकाची विहित प्रक्रियेद्वारे निवड होऊन त्याने 3 वर्षांचा शिक्षण सेवकांचा कालावधी पूर्ण करून त्याची नियमित शिक्षक पदावर नियुक्ती झालेली असेल अथवा तो शासनाकडून, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 100% अनुदान वेतन प्राप्त नियमित शिक्षक असेल तरच त्याची शिक्षण सेवक न देता नियमित शिक्षक म्हणून आपण अपॉइंटमेंट ही देऊ शकतो. म्हणजे त्याची नियुक्ती ही शिक्षण सेवक म्हणून न होता डायरेक्ट उपशिक्षक म्हणून ही नियुक्ती या नियमाद्वारे मिळू शकते. तसेच संबंधित शिक्षकाचे विविध मार्गाने नव्याने निवड होऊन राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा यामध्ये सहाय्यक शिक्षकपदे नियुक्ती झाल्यास त्याची तत्पूर्वीची सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य राहील. म्हणजे जर त्याने आधीच्या शाळेत जर काही वर्ष सर्व्हिस केलेली असेल, उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाने आधीच्या शाळेत जर 2 वर्ष सर्व्हिस केली असेल तर नव्या शाळेवर गेल्यानंतर त्याला त्या 2 वर्षाचा फायदा होणार आहे आणि त्याची सर्व्हिस आता ते ज्या आधीच्या शाळेची जी त्याची नियुक्तीची तारीख आहे तिथून पकडली जाणार आहे. म्हणजे ही खूप महत्त्वाची आणि छान अशी या शासन निर्णयात आपल्याला बदल झालेली गोष्ट दिसत आहे. त्यानंतर अशा नियमित शिक्षकांची प्राथमिक शाळेमधून प्राथमिक शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमधून माध्यमिक शाळेमध्ये, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालयातून अध्यापक विद्यालय, सैनिकी शाळेतून सैनिकी शाळेतून नव्याने नियुक्ती झाल्यास त्याच्या वेतनात संरक्षण राहील. अशी नियुक्ती प्राथमिकमधून प्राथमिक किंवा माध्यमिकमधून माध्यमिक अशा प्रकारच्या समान पदावर झालेली असेल तरच वेतनात संरक्षण असेल. मात्र प्राथमिकमधून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक
अथवा माध्यमिकमधून उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात अशा वेगळ्या पदावर नियुक्ती झाल्यास वेतनात संरक्षण राहणार नाही. तर हा मुद्दा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जर तुमची समान पदावर नियुक्ती होत असेल, म्हणजे प्राथमिकमधून जर तुम्ही प्राथमिकवरच जात असाल तरच तुमच्या वेतनात संरक्षण राहील, असा हा 15 सप्टेंबर 2011 रोजीचा जो शासन निर्णय आपल्याला आपण वाचतोय त्यामध्ये म्हटलेलं आहे. पण यानंतर यावरही एक शासन निर्णय आता 2026मध्ये प्रसिद्ध झालेला आहे याच विषयाला घेऊन. तर त्यामध्ये हा नियम थोडा बदलण्यात आला आहे आणि वेतनात संरक्षण हे आता कोणत्याही पदावर जर नियुक्त झालं तर जरी बदलला तरी वेतनात संरक्षण राहणार आहे. अशा पद्धतीने त्या शासन निर्णयात मेन्शन केलेलं आहे. हा शासन निर्णय आपण यासाठी बघत आहोत की आधीच्या शासन निर्णयामध्ये कोणकोणते मुद्दे मेन्शन केलेले होते, त्यासाठी आपल्याला हा एक संदर्भ म्हणून हा शासन निर्णय महत्त्वाचा राहील. सदर शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, तो तुम्ही डाउनलोड करू शकता. वी.फ. वसावे यांच्या सहीने हा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय 15 सप्टेंबर 2011 रोजी देखील प्रसिद्ध झाला होता आणि याच विषयाला घेऊन 2026मध्ये पण हा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. आणि या शासन निर्णयाची काही अंशी त्यात बदल करून असाच एक शासन निर्णय तर आता लेटेस्टमध्ये देखील आलेला आहे, तो आपल्या चॅनलवर आपण टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. हा शासन निर्णय पण त्याच विषयाशी संबंधित आहे. संदर्भ म्हणून तुम्ही दोन्ही शासन निर्णय कम्पेअर करू शकता आणि तुमच्या नियुक्तीचा जे मार्ग आहे तो व्यवस्थितरित्या शिक्षण सेवक न होता उपशिक्षक या पदावर तुम्ही या शासन निर्णयांच्या मदतीने नोकरी घेऊ शकता. तर अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितला. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण आणि जे शिक्षकांसाठी, शिक्षण सेवकांसाठी, पदवीधर शिक्षकांसाठी उपयोगी ठरू शकतील असे शासन निर्णयांचा अभ्यास करून आपण ते आपल्या चॅनलवर देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. आणि या शासन निर्णयांचा नक्कीच माझ्या शिक्षक मित्रांना फायदा झालेला आहे आणि भविष्यातही होणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला अशाच नवनवीन शासन निर्णयांसाठी आणि महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतली माहिती आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून सर्व शिक्षक मित्रांपर्यंत अशी महत्त्वपूर्ण माहिती गेली पाहिजे आणि त्यांना या माहितीचा फायदा झाला पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.